शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. देवपूजेचं तुम्हाला मी देवपूजा करताना घेतलेलं थोडंफार शूट आहे, ते बघा मैत्रिणींनो. काल आपला व्हिडिओ उशीरनं आला कारण का नेट प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे 6:30च्या नंतर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचला आहे. मग ते कसं आहे, तुम्हाला वाटत असेल काल व्हिडिओ टाकला नाही, पण काय असेल ते माझं आपलं थोडंफार मी आपलं तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि कसं की तुम्हाला वाटत असेल काय तर दाखवते काय नाही असं तसं, पण काही नाही. माझं कसं असतंय, रोजचं काय असेल ती माझ्या परीनं मला घेण्यात येईल तेवढं मी तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करते. पण तुम्हाला वाटत असेल की की माझं नवीन चॅनल आहे आणि मी थोडंफार म्हणजे माझा अडकट शब्द बाहेर निघतात, कारण मी कधी कुठे बोलण्याचा प्रयत्न केलेला नाही. मी शाळेत होती तेव्हा पण असं काही बोलली नाही, कॉलेजला काय असलं काहीच नाही. त्यामुळे मला आता बोलण्याचा प्रयत्न म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न माझा होत आहे. त्यामुळे मला सपोर्ट करा, म्हणजे तुमच्या सपोर्टामुळे मी अजून जरा चांगलं करण्याचा प्रयत्न करेन, बोलण्याचा प्रयत्न. आणि उद्या आमच्या गावची यात्रा सुरू होत आहे पिलीवमधली. मग ते आणि पिलीवमध्ये महालक्ष्मीचं ग्रामदेवत म्हणून पण मोठं मंदिर आहे. त्यामुळं तुम्हाला त्या मंदिराचं किंवा त्या गावच्या यात्रेचं व्हिडिओ 2-4 दिवसापासून यायला सुरुवात होईल. ते तुम्ही आवडीने किंवा आवर्जून बघा आणि त्याच्याद्वारे कमेंट करा, म्हणजे मला पण नक्की कळेल की माझं काय चुकतंय काय नाही, सगळं मला सांगत जावा मैत्रिणींनो. आणि मी केकची एक डिझाईन तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचे काही व्हिडिओ नाही आहेत माझ्याकडे. मी आधी ते केक करत होती घरात, मग त्याचा एक छोटासा डिझाईन म्हणजे फोटो काढून ठेवलेला होता, तेवढाच तुमच्यापर्यंत शेअर केलेला आहे. कसा झाला आहे कमेंटमध्ये सांगा. मी ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ थोडंसं आणि बेसन पीठ असं सगळं 3-4 पीठं मिक्स करून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये मी कांदा बारीक चिरून तो टाकून घेतलेला आहे आणि हिरवी मिरची, लसूण, आलं आणि जिरं ह्याच्यात वाटून घेणार आहे मिक्सरमधनं. हिरवी मिरची, जिरं, आलं, लसूण हे सगळं बारीक करून घेतलंय मी. तरी वरनं थोडंसं जिरं टाकणार आहे आणि हळद, अशा हळद टाकली बघा थोडीशी, थोडंसं लाल तिखट, मीठ
खूप सारी कोथिंबीर टाकणार आहे. बघा भरपूर कोथिंबीर आणि हे थोडंसं तीळ कच्च हे टाकून सगळं मी मळून घेणार आहे पीठ. बघा असं पीठ चांगलं मर्दून मळायचं म्हणजे एक नंबर थालीपीठ होतं. धपाट गावठी भाषेत. बघा चांगलं मळून झालेलं आहे. ही धपाट्याचं ताट तयार. गावठी धपाट दही. चला भेटू ताईंनो उद्याच्या ब्लॉग मध्ये. सपोर्ट करा. धन्यवाद.